अल्लाह ये आए हमारे पास, हमाराच खा के गए और हमारेच ऊपर बात कर रहे. नाही नाही नाही, एक वेळेस मी अविवाहित राहील, परंतु राष्ट्रवादी सोबत जाणं कदापि शक्य नाही. हा धर्म नाही, तो धर्म नाही, असं सगळं म्हटले. आणि सकाळी सकाळी परसाकडला टमरेल एकच दोघांमध्ये घेऊन ते सकाळी सकाळी गेले. विरोधकांच्या पोटात दुखते, कारण मी मराठवाड्याची, आमच्याकडे म्हणतात भावकी एक झाली की गावाच्या पोटात दुखते. त्यांच्या मदतीने माझ्या घरामध्ये बाई प्लांट केली आणि त्या बाई प्लांट, मी घरात शॉर्ट कपडे घालते आणि तर त्या बाईला मग माझे अभद्र फोटो मॉर्फ करून व्हायरल केले. कसं आहे एकू मामा, मी तुमची भाची आहे, मी तुम्हाला पुरून उरते. नमस्कार, मी प्रशांत गोडसे आणि आपण पाहतात लेट्स अप मराठी. मुंबई महापालिका निवडणूक अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि मुंबई महापालिकेची सत्ता आपल्याकडे येण्यासाठी सत्ताधारी ज्या पद्धतीने रणनीती आखत आहेत त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून मुंबईवरती सत्ता असलेली शिवसेना ही कायम आत्तापर्यंत मुंबई ही शिवसेनेकडे होती. मात्र गेल्या 3 वर्षामध्ये आता शिवसेनेत 2 भाग झाले, एक ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेना. नेमकं याच कालावधीत म्हणजे परवाच्या 2 दिवसापूर्वीच परवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव शिवसेना ही एकत्र आली, त्यांची युती झाली आहे आणि एकत्रितपणे ते मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. खरंच ही युती मराठी माणसासाठी झालेली आहे की मुंबईचं सत्ता मिळवण्यासाठी झाले आहे की फक्त आपल्या अस्तित्वाची लढाई म्हणून ठाकरे बंधू एकत्र आले? हे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे आणि अनेक राजकीय विश्लेषक वेगवेगळे तर्कवितर्क या संदर्भात लावत आहेत. या सर्व विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत अयोध्या पोळ आहे. अयोध्याताई, तुमचं प्रथमतः लेट्स अप मराठीमध्ये स्वागत. खूप खूप धन्यवाद. माझा पहिला प्रश्न तुम्हाला, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आला, काय पहिली प्रतिक्रिया तुमची? माझ्यासारख्या शिवसेनेच्या पोटी जन्म घेतलेल्या बालशिवसैनिकापासून तर आज तरुण शिवसैनिकापर्यंत आणि अर्थात मरेपर्यंत शिवसैनिकाला हा एक खूप छान असा सुखद धक्का आहे. कारण मी लहानपणी राजसाहेबांना पाहिलं होतं जेव्हा ते विद्यार्थी सेनेमध्ये काम करायचे, परभणी जिल्ह्यात आमच्याकडे आले होते तेव्हा. त्याच्यानंतर हे सातत्यानं त्यांना पाहणं भेटणं ह्या युतीमुळे, ह्या 2 भाऊ एकत्र येत आहेत त्यामुळे होते. आणि एक असा म्हणजे जेव्हा ठाकरे भावांची युती हा जेव्हा विषय निघतो, माझ्या चेहऱ्याची तुम्ही ती स्माईल पाहत असाल. ही फक्त माझीच प्रतिक्रिया नाही आहे, तर ही एका छोट्या गावातल्या ज्या गावामध्ये फक्त 10-1 घरं असतील अशा मराठी माणसाचं ज्याचं ठाकरेंवरती प्रेम आहे, तिथपासून तर जगाच्या पाठीवरती असलेल्या सगळ्या मराठी माणसांना हे तेच सुख आहे जे मी अनुभवते आहे. आणि खूप छान वाटते. आणि विरोधकांच्या पोटात दुखते, कारण मी मराठवाड्याची, आमच्याकडे म्हणतात भावकी एक झाली की गावाच्या पोटात दुखते. सो आमची भावकी एक झालेली आहे, त्याच्यामुळे जे विरोधकांच्या पोटात दुखते अर्थात आम्ही ते त्यांची पोटदुखी पण एन्जॉय करतोय, मी इतकंच सांगेल. ताई, तब्बल 20 वर्ष लागले ही गोष्ट घडायला. म्हणतात ना, देर आहे दुरुस्त आहे. आणि मला एक गोष्ट कळत नाही, एकत्र यायला 20 वर्ष लागले असं तुम्ही म्हणालात, पण ते आतून एक रक्त असेल ना तर ते एकमेकांशी ऑलरेडी जोडले गेलेले होते. आता बाहेर दिसताना लोकांना ते वेगळे दिसत होते, परंतु एकमेकांच्या सुखदुःखामध्ये, फॅमिली फंक्शनमध्ये ते एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतेच, ते एकमेकांना भेटत होते. उद्धव साहेबांच्या शपथविधीसाठी ते आलेले होते, अनेक कार्यक्रमांमध्ये ते एकमेकांना भेटत होते. त्यामुळे मला असं वाटत नाही की ते एकमेकांपासून वेगळे असतील आणि ते 20 वर्षानंतर एकत्र आले, असं मला वाटत नाही. शेवटी भाऊ आहेत, शेवटी एक रक्त आहे, चुलत आणि मावस असं दोन्ही त्यांचं नातं आहे. त्यामुळे असं काही फरक पडत नाही की हे महाराष्ट्राला किंवा देशाला हे 20 वर्षानंतर दिसलेत. कारण आमच्यासाठी म्हणजे शिवसैनिकांसाठी आणि मनसैनिकांसाठी हे आधी एकच होते, मधला काळही एकच होते आणि आताही एकच राहतील. सत्ताधारी असं म्हणताय, सत्ताधारी म्हणजे आता तुम्हाला माहिती भाजप, शिंदे शिवसेना, अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यांचं म्हणणं असं आहे की भाजपने सर्वात जास्त आणि शिंदे सेनेने जास्त टार्गेट केलेलं आहे तुम्हाला
दोघं भाऊ एकत्र आले. त्याचं म्हणणं असते फक्त सत्ता मिळवण्यासाठी आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी हे दोघं एकत्र आले आहे. मी आहे मराठवाड्याची, मग आमच्या शब्दामध्ये बोललं ना त्याचा अर्थ वेगळा निघतो. तुमच्या शब्दात बोला काय हां, त्याचा इकडे मुंबईमध्ये वेगळा अर्थ निघतो, आमच्या मराठवाड्यात वेगळा अर्थ निघतो. ते म्हणतात की आम्ही सत्तेसाठी आलो. यांच्यासोबत अजितदादासोबत तुमच्या सगळ्या मीडियाला सांगितलं होतं, अजितदादासोबत युती नाही नाही नाही. एक वेळेस मी अविवाहित राहील, परंतु राष्ट्रवादीसोबत जाणं कदापि शक्य नाही. हा धर्म नाही, तो धर्म नाही, असं सगळं म्हटले. आणि सकाळी सकाळी परसाकडला टमरेल एकच दोघांमध्ये घेऊन ते सकाळी सकाळी गेले. आणि हे झालं कधी? इकडे तुम्ही महायुती म्हणून उद्धव साहेबांसोबत तुम्ही सगळ्या निवडणुका लढल्या. तुमचं निवडणुकीच्या पूर्वी शहासाहेबांसोबत आणि फडणवीसांच्या सोबत सगळं झाल्याच्या नंतर उद्धव साहेबांनी मातोश्रीलाच सगळ्यांच्या समोर सांगितलं की आपलं समसमान झालेलं आहे. तोही व्हिडिओ आजही प्रत्येक सोशल मीडियावरती आणि प्रत्येक मीडियाकडे आहे. तो आपलं समसमान झालेलं आहे. मग त्यावेळेस का आक्षेप घेतला नाही निवडणुकीच्या अगोदर की आमचं समसमान ठरलं नाही? पूर्ण अख्ख्या निवडणुका झाल्याच्या नंतर उद्धव साहेब पूर्ण निवडणुकीच्या प्रचारामध्ये उद्धव साहेब म्हणत होते की शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे. त्यावेळेसही तुम्ही अख्ख्या सभांमध्ये किंवा अख्ख्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही कधी आक्षेप घेतला नाही. परंतु ज्यावेळेस सत्ता स्थापन करायचा जेव्हा वेळ होता त्यावेळेला तुम्ही अजितदादा सकाळी सकाळी टमरेल घेऊन पळून गेलात. तेव्हा तुम्ही सत्तेसाठी केला होता. सुरुवात तुम्ही केली आणि आम्ही सैनिक आहोत, शेवट आम्ही करतो. आजही सगळ्या शेवट आम्हीच करणार. सुरुवात तुम्ही केलात ना. आणि तर हे तुम्ही सत्तेसाठी गेलात. ज्या तुम्हाला अजितदादासोबत पुन्हा मग महाविकास आघाडी झाली, तेव्हाही महाविकास आघाडी झाल्याच्यानंतर सुद्धा तुम्ही जे फोडाफोडीचं राजकारण तुमचं चालू झालं. अगोदर तुम्ही एकू मामाला सोबत घेऊन गेलात. त्यांच्या सगळे आमचे आमदार. एकू मामा कोण नेमकं? मी मगाशी पण तुमच्या तोंडात नाही. एकू मामा नेमकं काय ते स्पष्ट सांगा लोक. अरे बापरे, तुम्हाला माहीत नाही वाटतं. सगळ्या महाराष्ट्र माहिती आहे. ते माझे मामा आहेत. हे नातं खरं तर त्यांच्याकडूनच सुरू झालेलं होतं. 2019च्या लोकसभेच्या वेळेला सेना भवनला मी एका कंपनीमध्ये जॉब करायचे, तिथून आलेली होते. मस्त माझं स्कर्ट्स वगैरे होतं. तर हे सगळे त्यावेळेला माझ्याकडे युवती सेनेचं धारावीचं पद होतं. राहुल शेवाळे वगैरे हे सगळे लोक, त्यांची मीटिंग होती. तर मी त्यांना टी व्हीत पाहिलेलं होतं, एकनाथ शिंदे यांना. आणि तेव्हा त्यांची नरेश मस्के वगैरे सगळे त्यांच्यासोबत होते. तर मग मी त्यांना म्हटलं, साहेब जय महाराष्ट्र, माझं नाव अयोध्या पोळ आहे म्हटलं. आणि मी तर त्यांनी मला म्हणे नाव हिंदू आडनाव ख्रिश्चन. मी म्हटलं पॉल नाही म्हटलं, पोळ पाटील. तर म्हणे अच्छा पाटील का? मी म्हटलं हो. तर मग त्यांनी मला असं खांद्यावरती हात टाकून ठीक आहे चांगलं काम करा वगैरे. कधीपासून आहे सांगितलं, मी कधीपासून वगैरे आहे. आणि मग मी सांगितलं मी परभणी जिल्ह्याची आहे. मग माझ्या आईचं इंट्रोडक्शन सांगितलं, माझी आई शिवसैनिक आहे म्हणून. आणि तर मग म्हणे हो का? आणि मग थोडं आमची गप्पा चालू झाल्या. आणि मग नंतर ते थोडं सरनेमचा विषय निघाला. तर मी म्हटलं माझ्यात अर्धे जीन्स शिंदेंचे आहेत, कारण माझी आई शिंदेंची आहे. तर मग तेव्हा तिथं म्हणे अरे ही तर आपली भाची आहे. मग 2019 मार्च 2019मध्ये त्यांची माझी पहिली भेट झालेली होती सेना भवनमध्ये. तर त्यावेळेस त्यांनी मला भाची मानलेलं होतं. आणि बिचारे माझ्यावरती भाच्यासारखं प्रेम करायचे. पण हल्ली आता ते माझ्यावरती त्यांचं प्रेम कमी झालं म्हणण्यापेक्षा त्यांचं प्रेम राहिलेलं नाही. कारण त्यांच्याच कळव्यामध्ये त्यांच्याच एका नगरसेवकाकडून माझ्यावरती पूर्ण प्लॅनिंग करून, त्यांना वाटलं असेल की आपली भाची आपल्यावरती कशी बोलते. सुरुवातीला गद्दार म्हणणारी तर आपली भाचीच होती सोशल मीडियावरती. सकाळी सकाळी 11 वाजता 20 जूनला जेव्हा हे सगळं फुटाफुटी झालं. आणि तर त्यांना वाटलं की ज्या भाचीवरती एवढं जीवापाड प्रेम करतो तीच भाची मला गद्दार म्हणते. त्याच्यामुळे मग त्यांच्याच एका नगरसेवकांनी पूर्ण प्लॅनिंग करून माझ्यावरती कळव्यामध्ये हल्ला केला. पण त्यांची भाची किती डेअरिंगबाज आहे, त्यांच्या घरात गेली. बरं हे सगळं झालं. पुन्हा त्यांच्याच एका आमदाराने, जो माझा भाऊ आहे संतोष बांगर, त्यांनी म्हणजे हेच आमचे मामी भाऊ कोण श्रीकांत शिंदे, त्यांच्या मदतीने माझ्या घरामध्ये बाई प्लांट केली. आणि त्या बाई प्लांट, मी घरात शॉर्ट कपडे घालते, आणि तर त्या बाईला मग माझे अभद्र फोटो मॉर्फ करून व्हायरल केले. तर आता माझ्या मामाचं माझ्यावरती प्रेम राहिलेलं नाही. त्यामुळे ते आपली भाची तर गप्प बसत नाही. शिवसैनिक बहिणीच्या पोटी शिवसैनिक भाचीने जन्म घेतलेला आहे म्हटल्यावर ते काय, त्यांना माहिती, हे ऐकत नाही. त्याच्यामुळे मग हिच्यावरती FIR दाखल करा, हिचा जॉब सोडून टाका, हिला मारा. पण कसं आहे एकू मामा, मी तुमची भाची आहे, मी तुम्हाला पुरून उरते. एका दिवशी मीच तुमच्यावरती अशी हसणार आहे, काय एकू मामा पक्ष फोडून गेला होतात, आज तुम्ही एकटे पडलात. ही कोणीही माणसं एकनाथ शिंदेसोबत राहणार नाहीत. ही त्यांच्यावरती वेळ येणार आहे. तुम्ही मोठं भविष्य वर्तवताय. माझ्या शाळेचे शिक्षक किंवा माझे सगळे ओळखीचे म्हणतात तू बोललेलं खरं होतंय.
जीभ काळी आहे माझी. आता हे श्रद्धा अंधश्रद्धा मला माहीत नाही. पण बघा ते आत्ताच त्यांचे डोळे असे असतात, आता माझ्या चष्म्यामुळे दिसणार नाही, त्यांचे असे डोळे, आताच असे डोळे असतात असे त्यांचे. म्हणजे ते झोपतात नाही झोपतात. आता त्याचं त्यांनी वेगळं मार्केटिंग केलं की साहेब 14 तास काम करतात, 16 तास काम करतात. मला असं वाटते की त्यांना जी काही त्यांनी गद्दारी केलेली आहे, ज्या उद्धव साहेबांनी तुमचं करिअर घडवलं त्या उद्धव साहेबांना तुम्ही धोका दिलात, म्हणून कदाचित तुम्हाला झोप येत नसेल, म्हणून ते तुमचे तसे डोळे झालेले आहेत. आणि एक ना एक दिवस तुम्हाला आतूनही तुम्ही बाहेर कितीही बोला आणि म्हणून तुम्ही बाहेर कितीही म्हणा, तुमच्या आतमध्ये तुम्हाला माहिती आहे तुम्ही उद्धव साहेबांना धोका दिलात आणि त्याच्यामुळे तुम्हाला झोप येत नाही, तुम्हाला खायला गोड लागत नाही. हे होणार आहे. आणि किती दिवस, बरं सगळं सोडा, 21 तारखेला निकाल आहे कोर्टाचा चिन्ह आणि नावाबद्दलचा, आणि आमचा न्यायालयावरती विश्वास आहे. मला कुठेतरी, मी एक राजकारणाची अभ्यासक किंवा विद्यार्थी म्हणून मला एक असं वाटते की तेव्हापासूनच त्यांची गळती सुरू होईल त्यांच्या 21 जानेवारीचं त्या दिवशी. आणि आम्हाला विश्वास आहे की निकाल आमच्या बाजूनं लागेल. आणि आमच्या बाजूनं निकाल लागल्याच्या नंतर जी त्यांची अवस्था होणार आहे, आता ते फक्त दर अमावस्याला दरेगावामध्ये जातात, तेव्हा त्यांना तुम्हा सगळ्या मीडियाला त्यांच्या काही प्रतिक्रिया घ्यायच्या असेल तर दरेगावात जावं लागेल. हे होणार आहे. बरं, आता महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हिरवा रंग झाला, हिरवे विचार झाले, हिंदुत्ववादी विचार सोडून तुम्ही आता म्हणजे अशा पण आरोप केला जातो भाजपकडनं तुमच्यावरती, तुमच्या म्हणजे शिंदे ठाकरे शिवसेनेवरती, आणि आता मनसेसोबत आल्यामुळे. सुरुवातीला मी तुम्हाला रंगावरचं बोलते. हिरवा रंग, मी शेतकऱ्याची मुलगी आहे, मी शेतकरी आहे. हिरवा रंग हा आमच्या शेतकऱ्यांसाठी, ज्याला जगाचा पोशिंदा म्हणतात. तुम्ही पत्रकार जरी असला तरी आम्ही शेतकऱ्यांनी पिकवलेलंच तुम्ही खाता, ते मुख्यमंत्री असले तरी आम्ही शेतकऱ्यांनी पिकवलेलंच ते खातात. त्यामुळे हिरवा रंग हा निसर्गाचा रंग आहे. हिरवा रंग हा शेतकऱ्याच्या सुखसमृद्धीचा तो रंग आहे. अर्थात आज शेतकरी अडचणीत आहे, त्याच्याकडे कोणी बघत नाही. त्याच्यानंतर निसर्गाचा झाला, शेतकऱ्याचा झाला हिरवा रंग. आणि तुम्ही स्वतः म्हणजे ज्या हिंदुत्वाच्या टिमक्या मिरवता, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, जगदंबा माता, ज्या आदिशक्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, रेणुका माता, सप्तशृंगी देवी, तर ह्या सगळ्या देवींना आपण हिरवा चुडा आणि हिरव्या साडी आपण त्यांना अर्पण करतो. आणि तुम्ही रंगाचं बोलताय, हे मी तुम्हाला रंगाबद्दल बोलले. त्यामुळे तुम्ही रंगावरून कोणाचा धर्म वगैरे सांगू नका. तुमच्यापेक्षा आम्ही धर्म जास्त जगलेला आहे. आम्ही मुंबईत तुम्ही स्वतःला काय काय म्हणता, तुमच्याच बायकोने सांगितलं की तुम्ही फिश खाता, तुमचं आडनाव काय आणि तुम्ही फिश खाता. आम्ही माळकरी लोक आहेत, त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला तुमचा तसा बाटलेला धर्म आम्हाला सांगू नका. आणि पुन्हा ते म्हणतात की हिंदुत्वाचं वगैरे वगैरे. ह्यांच्या काही थोड्या गोष्टी आहेत का रे बापरे दाखवण्यासाठी. काही व्हिडिओ दाखवताय का तुम्ही? खूप पुराव्याशिवाय आपण बोलतच नाही. हे म्हणतात की तुम्हाला हे देवेंद्र फडणवीस जे मुस्लिमांसाठी आरक्षण मागतात, आता ते तुमच्याच सगळ्या माध्यमातून पाहते मी, ते मुस्लिम हा शब्द वापरत नाही आहेत, ते विशिष्ट असं शब्द वापरतात. विशिष्ट म्हणजे कोण? म्हणजे तुम्ही एका धर्माचा अपमानच करताय. आणि काय ना, आज आमच्या देशातला, आमच्या महाराष्ट्रातला मुस्लिम समाज हा जागृत झालेला आहे. त्याच्यामुळे यांना भीक घालत नाही हे जे काही स्टेटमेंट करतात त्याच्यामुळे. आणि समाजाला माहिती आहे की आता हे फक्त स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे धर्माचं राजकारण किंवा रंगाचं राजकारण करत आहेत म्हणून. हे झालं एक. आणि आशिष कुरेशींचा तर मी टाकलेलाच आहे माझ्या सोशल मीडियावरती, पण तरीही आपल्याकडे काय पुराव्यांचं काय आपल्याला कमी नाही आहे. तोपर्यंत दुसरा बघा. मेरे मन में ऐसा बैठ गया है कि रोज सुबह जब मैं पूजा करता हूँ उसमें मैं वो वाक्य भी साथ में जोड़ता हूँ, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह.
ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह. हा व्हिडिओ केंद्रीय मंत्र्यांचा आहे. केंद्रीय गृहमंत्री हा तर केंद्रीय मंत्री यांचा पियुष गोयल यांचा हा व्हिडिओ आहे. यांनी 3 वेळेस कलमा पडलाय, म्हणजे हे मुस्लिम झाले. आता पियुष गोयलनी जसं आशिष शेलार आशिष कुरेशी झालेत, तसे पियुष गोयल नेमकं काय झालेत हे त्यांनी सांगितलं नाही. हे त्यांचं हिंदुत्व. आणि मोदी साहेबांपासून ते खुद्द फडणवीसांपर्यंत लाल टोप्या घालून गळ्यामध्ये गमचे घालून ते जाऊन झोडलं. हे तुमच्या सगळ्या लोकांना सोशल मीडियावरती सगळं मिळतंच आहे. असा एकही फोटो उद्धव साहेबांचा दाखवा आणि तुम्ही चादरीच्या गोष्टी करता, तुम्ही रंगाच्या गोष्टी करता. इतके तर तुम्ही खोटारडे लोक आहात. आता अजून एक हमारे मौलाना के पीछे 1001% अल्लाह का आशीर्वाद है, अल्लाह की दुआ है. इसके वास्ते हमारा मौलाना 1001% चुन के आना, ये तुम्हारे मर्जी के लिए अल्लाह को अपन दुआ करो. जय हिंद. नारे तकबीर, तकबीर, तकबीर. मी त्या प्रश्नाकडे येणारच होतो. तुमचे माझे ज्येष्ठ बंधू संतोष दादुड्या यांच्या हातातला माईक हिसकावून हे नाराय तकदीर हे चालू होतं. ते तुम्ही फक्त पुरावे सांगा, यांचे रंग मी बाहेर काढते. आपल्याकडे आपण बिना पुराव्याचं काहीच बोलत नाही. हे तर तुम्ही याचा आम्हाला उत्तर द्या, तुमच्या ढोंगीपणाचं. तुम्ही जे उद्धव साहेबांबद्दल, तुम्ही राजसाहेबांबद्दल जे बोलताय ना तुम्ही. बरं, मला तुमच्या माध्यमातून ह्या सगळ्या लोकांना माझा एक प्रश्न आहे. हिंदुत्व सोडलं म्हणजे नेमकं काय केलं? काय केलं आम्हाला सांगा. जसं तुमच्या लोकांनी कलमा पडला तसं केलं. काल मोदी साहेब सगळ्या चर्चमध्ये गेले तसे गेले उद्धव साहेब. लाज वाटत नाही का तुम्हाला असा थोतांडपणा करताना? स्वतः थोतांड वागायचं, तुम्हाला सगळ्या धर्मांच्या लोकांच्या सोबत जायचं, त्यांच्या मांडीला बसायचं, खायचं, त्यांचंच खाऊन यायचं आणि त्यांच्यावरतीच बोलायचं. मला तर कधी कधी वाटतं ना की हे जे सामान्य लोक आहेत जे ह्यांना बोलवतात हे ना ह्यांना मूर्ख समजत असतील. हे बघा, आता हे हिंदीमध्ये सांगायचं म्हटलं, अल्लाह ये आए हमारे पास, हमाराच खा के गए और हमारे ऊपर बात कर रहे. म्हणजे हे किती, हे आज एक समाज जो आहे तो म्हणत असेल किती मूर्ख माणूस आहे. तुम्ही दादा म्हटले, संतोष दादुड्या म्हटले तुम्ही. त्या दादुड्याचे व्हिडिओ खूप बघितली. नगरपालिका निवडणूक आल्यानंतर त्यांचे काही पुष्कळ व्हिडिओ आले जे वेगवेगळ्या प्रकारचे हातवारे होते. त्याकडे तुम्ही कसं पाहता? एक त्याची बहीण म्हणून आणि एक स्त्री म्हणून मला ते फारच लज्जास्पद वाटलं. या महाराष्ट्रामध्ये तुम्ही स्वतःला एक शिवभक्त समजता. तुम्ही म्हणता की मी नागनाथाचा भक्त आहे, मी महादेवाचा भक्त आहे. मग महादेवाचा भक्त ज्यानी स्वतःच्या बायकोला, ज्या स्त्रीला आदिशक्ती म्हणून संबोधलं आणि सगळी ह्या महिला ह्या आदिशक्तीचं रूप आहेत, तर तुम्ही आदिशक्ती रूपाच्या महिलेच्या समोर तुम्ही असे घाणघाण हातवारी करता. तुम्हाला महाराष्ट्र बघतो आहे, तुमचा तो एक्सायटेडपणा इतकं घाण, म्हणजे तुम्हाला स्वतःवरती किळस येत नाही का? का तुम्हाला जे अगोदर तुम्हाला अयोध्या शिकवत होती, सांगत होती कसं बोलायचं, कसं वागायचं, काय हातवारी करायचे, असं सांगणारं तुमच्याकडे कोणी नाही आहे का? बाबा मी तुला फोन करून सांगत जाते तुला कसं वागायचं, कसं नाही, काय बोलायचंय. तू फक्त माझा फोन घ्यायची डेअरिंग कर. मी सांगते तुला आजही. तुम्ही लेट्सअपच्या माध्यमातून त्यांना आवाहन करणार का, माझा फोन उचला तुम्ही? संतोष दादुड्या, तू माझा फोन उचल. मी तुला पुन्हा एकदा तेच सगळं शिकवते, कसं बोलायचं, कसे हातवारे करायचे. तर जे मी तुला अगोदर, तू गद्दारी करण्याच्या अगोदर जे सगळं मी तुला शिकवत होते, तुला सांगत होते, पुन्हा मला तू माझा फोन घेण्याची हिंमत कर. तुला मी सगळं फोनवरती पुन्हा एकदा सांगते. पुढचा एक प्रश्न असा आहे की मीनाक्षी शिंदे ज्या माजी महापौर ठाण्याच्या होत्या, त्यांनी त्यांच्या पक्षाचा सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. आणि असेच कारणं समोर येत आहे की त्यांचे जे मुख्य नेते त्यांना वेळ देत नाही किंवा अनेक काही कारणं समोर येत आहे. ज्या कारणास्तव उठाव झाला काही वर्षापूर्वी, त्या गोष्टी आता समोर यायला लागल्या आहे. काय वाटतं तुम्हाला, असा जो प्रकार समोर पाहून तुम्हाला काय वाटतं की शिवसैनिक म्हणून? उद्धव साहेब, मला ह्या भाजपच्या मांडीला मांडी लावून मी बसू शकत नाही. माझ्या कार्यकर्त्यावर
काय होतंय तर माझ्या कार्यकर्त्याला कोणी नीट भाव देत नाही आणि म्हणून मी माझा राजीनामा तुमच्याकडे सुपूर्द करतोय उद्धव साहेब. माझ्या ह्या भाजपच्या लोकांना काय माझी अवस्था केलेली आहे, माझ्या कार्यकर्त्यांची अवस्था केलेली आहे आणि मी भाजपच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही साहेब, असं म्हणणारे एकनाथ शिंदे आज जेव्हा तुमची गद्दारी झाली त्या दिवसापासून मीनाक्षी शिंदेताई तुमच्यासोबत आहेत. आज त्याच मीनाक्षी शिंदेताईला तुमच्या वागणुकीमुळे तुम्ही जो काल एका शाखाप्रमुखाला ज्याचं ते टर्मिनेशन तुम्ही केलात त्याच्यामुळे त्यांना जो निर्णय घ्यावा लागला हे तुमच्याच म्हणजे तुमच्यावरती कोण असा अंकुश ठेवून आहे की आज तुम्हाला तुमची लोक त्यांनी काल राजीनामा दिलेला आहे, काल अख्खा दिवस गेला, आज अख्खा दिवस गेला. आता तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून ऐकलं की मीनाक्षीताई उद्या भेटणार आहेत आणि त्याच्यानंतर निर्णय घेणार आहेत म्हणून. ज्या बाईंनी गद्दारी झालं तेव्हापासून तुम्हाला साथ दिलेली आहे आणि आज बरोबर जेव्हा तुम्हाला स्थानिक लोकांना न्याय देण्याचं तुम्ही तर कधी कोणाला न्याय दिलाच नाही, तुम्ही फक्त स्वतःसाठी तुम्ही गेलेला आहात, स्वतःला वाचवण्यासाठी, स्वतःच्या पोराला वाचवण्यासाठी, तो सचिन जोशी त्याला वाचवण्यासाठी तुम्ही गेलेला आहात आणि तुम्ही काय कार्यकर्त्यांसाठी उभे राहणार आहात. आणि हे कुठेतरी मीनाक्षी शिंदेताईला कळलेलं आहे की इथे माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांभाळलं जात नाही तर मला काय सांभाळलं जाईल, त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे. आणि हे फक्त एक उदाहरण मीनाक्षी ताईचं तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून, अर्थात ते ठाण्याचं एक मोठं नाव आहे, त्या माजी महापौर आहेत, त्या तिथल्या स्थानिक जिल्हाप्रमुख आहेत आणि त्याच्यामुळे हे सगळं बाहेर आलं. परंतु छोट्या छोट्या खेड्यागावामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. आज नीलमताईच्या घरावरती त्यांचीच लोक नीलमताईच्या घराच्या बाहेर छावणीचं रूप झालेलं होतं. त्या शिवसैनिकांना तुम्ही आतमध्ये घेत नाहीत. नीलमताई म्हणजे काय हेही तुमच्याच माध्यमातून कळलं. असं सगळ्या महाराष्ट्रभर चालू आहे आणि ही तुमच्यावरती सगळी ही अशी अवस्था येणार आहे. दुसरा एक मुद्दा असा आहे की आता भाजपच्या जवळ असलेले जे म्हणतो आपण नवनीत राणा यांचा विषयाकडे आपण जाऊया. त्यांनी अपत्यासंदर्भात एक विधान केलं होतं आणि त्यानंतर एक चादरीचा विषय केला, अजमेर शरीफची एक चादरीचा विषय घेतला. त्या विधानाकडे कसं पाहता तुम्ही? मी अगोदर ना तुम्हाला चादरीवरती उत्तर देते. मी म्हटलं ना तुम्ही फक्त नाव सांगा, तुम्हाला भाजपच्या कोणत्या नेत्याचा काय पुरावा पाहिजे. आपल्याकडे पुरावे आहेत आणि मी तर एका दिवशी एक्झिबिशन ठेवणार आहे बघा, तुम्हा सगळ्यांना बोलवते मी हे भाजपच्या लोकांच्या दुतोंडीपणाचा. हे बघा हा चादरीचा विषय, हे बघा ह्या आहेत नवनीत राणा आणि ते आहेत त्यांचे अतिप्राणप्रिय लाडके नवरा रवी राणा. हे डोक्यावरती घेऊन आहेत आणि चादर कोण चढवतोय हे मी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवते आहे. आणि त्याच्यामुळे कोणाला जनाब म्हणायचं, कोणाला चादर चढवायचं म्हणायचं आणि स्वतःला एवढं हिंदू समजते. तर मीडियाने तुला प्रश्न विचारला होता की हनुमानजी नाम कैसे आया, मारुतीजी नाम कैसे आया, तुला त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही आणि तू आम्हाला धर्म शिकवते. हे तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर की जे अपत्य आहेत, तुझं स्टेटमेंट होतं बाई की त्या मौलानाला 3 बायका 19 पोरं. मग तू काम कर, तुझ्या नवऱ्याचे अजून 2 लग्न कर आणि त्या 2 लग्नापासून जी काही अपत्य होतील, कमी पडले जर 19 नाही लेकरं झाले, अजून 1-2 लग्न करून दे तुझ्या नवऱ्याची आणि घाल जन्म लेकरांना. आमचं काही म्हणणं नाही. तुझा नवरा, तुझे लेकरं, अर्थात जे तुझ्या सवतीचे होणार आहेत ते तुझे लेकरं, तू वाढव ना डझनभर लेकरं, 2 डझन वाढव, आमचं त्याच्यामध्ये काय चाललंय. पण तुमच्या माध्यमातून मला नवनीत राणाला एक विचारायचं आहे. तुझ्याच तिकडे जी अजून पुढे जागा आहे, जे आम्ही आजचीच सकाळची मीडियाची बातमी आहे की तिथे कुपोषित बालक आहेत त्या भागामध्ये. तू त्या कुपोषित बालकांसाठी काहीतरी पोषण किंवा ते पोषक आहार तू ते दे ना. ती हिंदू नाही आहेत का, ती कोणा एका विशिष्ट धर्माची आहेत ज्या धर्माचा तू द्वेष करतेस. आम्ही तर करत नाही, आम्हाला सगळी लेकरं जी आहेत ती देवाघरची आहेत हे आमच्यासाठी. तू त्या कुपोषित बालकांना अन्न दे, त्या कुपोषित बालकांना चांगलं तू वाढव, त्या कुपोषित बालकांना तू चांगलं शिक्षण दे आणि कर धर्माचा प्रचार. आम्ही कुठं तुला अडवतोय का? तुझा ढोंगीपणा, तुला असं वाटतंय की तू आज राजकारणात नाहीस, अजूनही तू कुठल्या तरी फिल्मचं शूटिंग करतेस असं तुला वाटतंय. शेवटचा प्रश्न घेऊन आपण समारोपाकडे जाऊ मुलाखतीच्या. मुंबई महापालिकेचा महापौर हा आमचाच असेल
आणि तो मराठीच असेल असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठासून सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये 2 दिवसापूर्वी. तुम्हाला काय वाटतं, भाजप हे होऊ देईल का? मराठी माणूस महापौर होऊ देईल का, असं मला म्हणायचं. कसं आहे ना, त्यांच्याकडे सगळे साम दाम दंड भेद आहे. आजच जे बॅलेट पेपरवरती ज्या निवडणुका झालेल्या आहेत काही ठिकाणचे, ते आमच्याकडे आलेलं आहे. बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये भाजप त्याला 7 जागा दाखवलेला आहे. तर हे बघा, पंजाब जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये हा निकाल, याच्यामध्ये आम आदमी पार्टीला 218 आहेत आणि भाजपला 7 आहेत. हे बॅलेट पेपरवरती झालेलं निवडणूक आहे. तर त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या सगळ्या निष्पक्षपाती जर निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, तर तुम्ही बॅलेट पेपरवरती तुम्ही सगळ्याच लोकसभा विधानसभा सगळ्याच ज्या मतदार यादीवरती आमचे नेते, आमचे उद्धव साहेब, राज साहेब, आदित्य साहेब वारंवार बोललेले आहेत, अर्थात राहुल गांधीजी वगैरे पण सगळे बोललेले आहेत, तर त्याच्यावरती तुम्ही ॲक्शन घ्यायला पाहिजे होती, परंतु तुम्ही घेतलं नाही. चला, हा तुमच्या सामदाम दंडभेदचा भाग आहे. आणि ज्या पद्धतीनं मोहित कंबोजचं, कारण हे सगळे आमदार पळून न्यायला मोहित कंबोजच होता, त्याच्यामुळे तुम्हाला त्याला रिपे करायचं असेल काहीतरी, कारण त्यांना एवढे 40 आमदार घेऊन जाणं काही जोक नव्हतं ना. तर त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला मोहित कंबोजला करायचं असेल, किंवा अजून लोढाची एखादी फॅमिली मेंबर तुम्हाला करायची असेल, जे आज तुम्हाला फंडिंग करते तुमच्या पार्टीला, हे असं असेल. आणि राहिला प्रश्न जो तुमचा होता की तो आमचाच होईल, जो ठासून सांगितलं, होय, एक मराठी म्हणून, एक महाराष्ट्रीयन म्हणून आणि एक ठाकरेंची सैनिक म्हणून मला हे सांगायचं आहे की आमचाच जो ठाकरेंचा शिलेदार असेल, तो आमचा मुंबई महानगरपालिकेवरती ठाकरेंचा मराठी शिलेदार तिथे महापौर होईल. आणि भाजप काय माहिती आहे का, जसे हे सुरुवातीला अजितदादाचे आमदार पळून नेले होते, तशी फक्त तुम्ही पळवापळीच्या गोष्टी करू नका, मग बघा. आणि फक्त आम्ही सैनिकच नाही, मग ते शिवसैनिक असतील किंवा मनसे सैनिक असतील, आम्हीच नाही तर महाराष्ट्रातला, मुंबईतला तमाम मराठी माणूस ह्या 2 भावांच्या मागे आहे. आणि यांना महापौर हा जसं ठाकरेंना मराठी महापौर तिथे बसवायचा आहे, तसाच मुंबईतल्या तमाम मराठी माणसाला तिथे मराठी महापौर बसवायचा आहे. लाडकी बहीण हा फॅक्टर खूप महत्त्वाचा होता निवडणुकीमध्ये, विधानसभा निवडणुकीमध्ये. आणि त्या लाडक्या बहिणीनेच देवाभाऊंना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं. खूप मोठा लाडक्या बहिणींचा वाटा आहे. मग त्यामध्ये प्रत्येक वेळेस लाडकी बहीण हा शब्द येतोच. मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणतात. लाडकी बहीण, ठाकरेंची सेनेतील लाडकी बहीण जी आहे, देवाभाऊला काय मागणं घालणार तुम्ही? आता हे तुमचंच आहे लाडकी बहीण म्हणून. ह्या लाडक्या बहिणीचं मला एकच हे आहे की एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांचं, जे तुम्ही म्हणाला होतात की आम्ही त्यांचा 7-12 कोरा करून 1.5 वर्ष होत आहे आता तुमचं सरकार येऊन, परंतु तुम्ही अजूनही शेतकऱ्यांचा 7-12 कोरा केलेला नाही. जे आत्ता महापूर आला होता, तुम्ही त्या महापुराचं जे आता लोकसभेमध्ये पाहिलं की त्यांचेच मंत्र्यांनी सांगितलं की आमच्याकडे हे पूर परिस्थितीचे काही आढावा आलेला नाही आमच्याकडे म्हणून. तर जी काही पुराची परिस्थिती होती, तुम्ही त्याचाही अजून मोबदला शेतकऱ्यांना दिलेला नाही. शेतकऱ्यांच्या कापसाला, शेतकऱ्याच्या सोयाबीनला आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या शेतमालाला तुम्ही भाव द्यावा, हे एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून. आणि अर्थात मी किंवा माझी आई तुमच्या लाडक्या बहिणीचा लाभ घेत नाहीत, तुम्ही चेक करू शकता. माझी आईनं सुद्धा आपली पोरगी ह्याच लोकांवरती बोलते म्हणून अख्ख्या गावातले लोक म्हटले की काकू भरकी फॉर्म. माझी आई म्हटली नको बाई, माझी पोरगी मलाच घराच्या बाहेर काढेल. त्याच्यामुळे त्याला म्हणतात स्वाभिमान. आणि ना माझी आई तुमची लाभार्थी आहे, ना मी लाभार्थी आहे. त्यामुळे तरीही मी तुम्हाला तुमची लाडकी बहीण म्हणून सांगते की माझ्या शेतकऱ्यांची तुम्ही हे करा. एक माझं तुम्हाला आव्हान आहे एक लाडकी बहीण म्हणून. आणि तुम्हाला एक स्त्री म्हणून मला एक सांगायचं आहे, आज एका बापानी 4 मुली झाल्या म्हणून एका मुलीचं 3 दिवसाची मुलगी होती, तिचं आयुष्य म्हणजे संपलं, त्या लहान बाळाचं 3 दिवसाच्या 4 मुली झाल्या म्हणून. आणि असंच एक छोट्या 3 वर्षाच्या मुलीपासून तर 80 वर्षाच्या म्हातारीपर्यंत जे मुलींच्या बाबतीमध्ये अत्याचार होत आहेत, तुमचेच सत्ताधारी आमदार संतोष बांगर सारखे जे लोक घाणेरडे अश्लील हातवारे करतात, ज्याच्यामुळे लोकांना म्हणजे लोक उत्तेजित होत आहेत.
ते एक प्रकारे मला वाटतं की ते लोकांना शिकवणच देत आहेत की तुम्ही पण असं वागा म्हणून. तर हे जे लाडक्या बहिणींची जी सुरक्षा आहे, तुम्ही लाडक्या बहिणींची सुरक्षा करा, हे मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे. आणि मला ज्या शाळेतल्या आणि ज्या कॉलेजमधल्या मुली आहेत, तर त्या ताठमानेने कुठल्याही वेळेला आपल्या घरापासून आपल्या कॉलेजला, आपल्या शहरापर्यंत, आपल्या जिल्ह्यापर्यंत, ज्यांना कोणाला यायचे पुण्या मुंबईला, तिथंपर्यंत त्या मुली अशा ताठमानेने आले पाहिजे की हां, तिथं मी जाऊ शकते. मी जेव्हा मुंबईमध्ये आले किंवा मी जेव्हा माझं गाव सोडलं, जेव्हा मी माझं घर सोडलं, तेव्हाही काँग्रेसचं सरकार होतं. जेव्हा मी मुंबईत आले तेव्हाही काँग्रेसचं सरकार होतं, देशात पण आणि राज्यात पण. तर मी आज 2012 पासून मुंबईत एकटी राहते, जी आज मी मुंबईमध्ये एकटी राहते. माझ्या आईनं मला मुंबईमध्ये राहताना एकच म्हटली होती की तिथे पोलीस आणि शिवसेना हे सदैव तुझ्या रक्षणासाठी असेल. खेड्यात राहणाऱ्या ज्या माझ्या आईला विश्वास आहे, तसंच शहरात येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या आईवडिलाला वाटलं पाहिजे की आमची पोरगी पुण्यात, मुंबईत, छत्रपती संभाजीनगरमध्ये किंवा अजून अन्य शहरामध्ये आहे तर ती सुरक्षित आहे, हे प्रत्येक आईवडिलाला वाटलं पाहिजे. असं तुम्ही त्या लाडक्या बहिणींसोबत वागा, हे माझं तुम्हाला एक आव्हान आहे. धन्यवाद. हे होते अयोध्या पोल. त्यांनी म्हटलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की राज्यातली परिस्थिती आणि 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर खरोखरच मुंबईचा महापौर हा मराठी माणूसच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई.